वा वा वा, म्हणजे आज आमच्या या कॅफेमध्ये सुरांचा स्वर्ग अवतरलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण इतकी सुंदर सुरुवात आजच्या या भागाची झालेली आहे. मी काय ओळख करून देणार या दिग्गजांची. खरं तर या दिग्गजांना सगळेच जण ओळखतात. अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे म्हणून सगळे रसिक प्रेक्षक आहेत, त्यांच्या हृदयामधली ही माणसं आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती या सगळ्या पाहुण्यांचं मी स्वागत करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुप्रसिद्ध तबला वादक, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित विजय घाटे सर. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचं. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती आपण स्वागत करूयात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांचं. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पंडित आनंद भाटे यांचं. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओक यांच्यासाठी. बासरीचे मालक असं एक नाव आहे त्यांचं वेगळं. सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्या पाहुण्यांना मी विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. तर स्वर्गीय सुरांचे मालक आज आमच्या मंचावरती आलेत असं म्हणायला हरकत नाही. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना सगळे? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलो पुन्हा एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मी या गप्पांना सुरुवात करणार आहे विजय सरांपासून. विजय सर, 2014 साली पद्मश्री या पुरस्कारानं तुमचा सन्मान झाला, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद, आपलं अभिनंदन करतो. खूप धन्यवाद. मला सुरुवातीला हाच प्रश्न विचारायचा आहे की तबला वादन या कलेकडे तुम्ही कसे वळालात? मी ॲक्च्युली 3 वर्षाचा होतो. अच्छा. तेव्हापासून मला नॅचरल, म्हणजे मी तबला वाजवायला लागलो असं म्हणायला हरकत नाही. की माझी आई काहीतरी काम करताना गाणं म्हणत होती आणि मी असंच खेळता खेळता त्या समेवरती बरोबर हात मारत होतो. तर तिला असं वाटलं की याचं काहीतरी वेगळं आहे, तर तिने गाणी बदलून बघितली. तर अशा तऱ्हेने आई वडिलांना लक्षात आलं की काहीतरी आहे. मग तबला आणून दिला. आधी डबे दिले मला, तर त्या डब्यावरती मी वाजवायला लागलो. आणि मग तबला, छोटा तबला डग्गा आणून दिला, त्याच्यावर पण मी आपोआप तबला वाजवायला लागलो. ॲक्च्युली म्हणजे आई गाणं म्हणायची आणि मग मी त्याच्यावर साथ करायचो. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे गॉड्स गिफ्ट. वा 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 वा. 3 वर्षाची असताना त्यांनी तबला वाजवला होता. 3 वर्षाची असताना फक्त माझ्या बाबांनी वाजवली होती, मला एवढंच मला आठवतं. आमचा तबला इकडेच वाजवतो. जो काय असेल तर गमतीचा भाग सोडूयात. आता मला पंडित आनंद भाटे सरांकडे यायचंय. सरांना बालगंधर्व या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन सर तुमचं. धन्यवाद. आणि सरांच्या बद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे. साक्षात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे गुरु आहेत. तर मला हेच तुमच्याकडून ऐकायचं की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळालात? जेव्हा लहान होतो मी, तर त्यावेळी आमच्या घरात गाणं होतं. माझे पणजोबा पूर्वी भाटेबुवा म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे घरात गाण्याची आवड, बालगंधर्वांच्या गाण्याची एस्पेशली आवड खूप होती. आणि वडिलांचा आवाज माझ्या खूप चांगला होता. ते जरी मैफलीतले गायक नसले तर ते घरी बालगंधर्वांची गाणी म्हणायचे. आणि त्यावेळी आधी आमच्याकडे बुलबुल तरंग होता आणि मग पेटी आमच्याकडे होती, हार्मोनियम. तर ते गाणं ऐकून मी त्यावेळी वाजवू शकायचो असं मला सांगतात. म्हणजे मी साधारण मॉन्टेसरीत KG मध्ये वगैरे असेल त्यावेळी. तर मग त्याच्यामुळे थोडंसं लक्षात आलं की स्वरज्ञान आहे. आणि मग नंतर आता तुम्ही म्हटलात तसं स्वरभास्कर पंडित भीमसेनजींकडे शिकायचं भाग्य मला लाभलं. तो खूप माझ्या आयुष्यातलं मी खूप मोठं भाग्य समजतो. ते जेवढे मोठे गायक होते तेवढेच मोठे गुरुही होते. मला एकही मैफल अशी आठवत नाही की जिथे गुरुजींनी त्यांचं सर्वस्व ओतून गायलं नाहीये, अशी एकही मैफल मला आठवत नाही. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही कलेमधला. अमरोक सर, आता तुमच्याकडे येणार आहे. तुमचं तर हवेशी नातं आहे, कारण हवेशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग या कलेकडे तुम्ही का वळलात की चला हवा येऊ मध्ये कधीतरी जायचं हे माहिती होतं? हवेशी नातं तर आहेच, बरोबर आहे. आणि सारेगमप आपल्या झी मराठीचाच माध्यमातून सुद्धा ह्या मंच तसा नवीन नाही आहे. आणि ह्याच्याशी नातं माझं सुद्धा मी 5-1 वर्षाचा होतो तेव्हा जोडलं गेलं. माझे वडील बासरी शिकायला जायचे आणि घरात इतर खेळणी होती त्याप्रमाणे बासरी पण होती. तर मी पण असंच
काहीतरी वाजवलं तर त्यांना असं वाटलं की काहीतरी होऊ शकेल. मग ते त्यांच्याबरोबर मला घेऊन जायला लागले क्लासला. पुढे त्यांचं काही कारणाने त्यांचं कंटिन्यू राहिलं नाही, पण त्यांनी मला मात्र आई आणि वडील दोघांनी अत्यंत प्रेमाने आणि ते कंटिन्यू ठेवलं माझं शिक्षण. पण अमर, एवढ्या सगळ्या तुमच्याकडे बासऱ्या आहेत, म्हणजे मला दिसत आहेत त्याच्याही पेक्षा जास्त आहेत कदाचित, आणि वेगवेगळ्या आकारांच्या बासऱ्या तिथे ठेवलेल्या आहेत. ते म्हणजे काय गाण्याच्या लांबीनुसार असतात काय? नाही नाही, ॲक्च्युली माझ्या संचामध्ये 38 इंचापासून 6 इंचापर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या 30 बासऱ्या आहेत. वा 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 वा. आणि बासरी जेवढी मोठी असेल त्याच्यामध्ये मंद्र सप्तक वाजतं, आणि जसा आकार लहान होत जाईल तसं मध्य सप्तक, तार सप्तक असं त्याच्यामध्ये वाजतं. तर त्या गाण्याच्या मूडनुसार किंवा अरेंजर काय विचार करतो त्या गाण्याबद्दल आणि काय डिझाईन करतो म्युझिकल पीस, त्यानुसार बासरी निवडायची असते. छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन जर दिलं तर जास्त लक्षात येईल की कुठल्या म्युझिकल पीसला कुठली बासरी वापरली जाते. अशा प्रकारे. वा. ही माझ्या संचातली सगळ्यात मोठी बासरी आहे. वा. तर एक कसा वापर झाला ते आपल्याला वा वा. तर नॅचरली अशी जर एखादी लोरी असेल क्या बात. तर त्याला म्युझिक डायरेक्टर आणि अरेंजर अशी मंद्र सप्तकाची ज्याच्यामध्ये शांत रस प्रकट होतो अशी बासरी वापरली जाते. वा. आता ही मध्य सप्तकातली बासरी. वा. आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की ही झी मराठीवरचीच मालिका होती वादळवाट. आणि आपण घड्याळ जर मोजून बघितलं तर 40 सेकंदाच्या वर हे टायटल सॉन्ग नाहीये. पण इतकी वर्ष झाली ही सिरियल बंद होऊन अजूनही आपल्या लक्षात आहे. त्याचं पूर्ण श्रेय संगीतकाराचं आहे. अशोक पत्की साहेबांना याचं श्रेय जातं. अतिशय उत्तम त्यांनी मेलडी. क्या बात.